आता पाणी भरून आण ना बेटा थंड यायचं थंड पाणी कुठं आहे ते बघ तो आपल्या जार मध्ये चालू कर चल तीन षटकांचा सामना असेल तर सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायचे लवकरात लवकर संघ दिवा संघाने 30+ दिवा संघाने आणि लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तीन षटकामध्ये आपल्याला एक मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक असेल यानंतर शिरवणे आणि तुर्भे संघ आपली लवकरात लवकर उपस्थिती दाखवायचे. आपल्याला बरेच सामने खेळवायचे अजूनही. तर शिरवणे संघ आणि तुर्भे संघ आपला आला असेल तर आपली उपस्थिती दाखवायचे. तीन षटकांचा सामना आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्यायचं लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतो एका साईडला सुमित साळवी आणि एका साईडला भूपेश मडवी आपण पाहतोय सलामी जोडी मैदानामध्ये. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा राहुल चांगली गोलंदाजी केली सातत्याने 2 सामन्यामध्ये. आता तिसरा सामना खेळताना जो जिंकेल तो जाईल टॉप 3 मध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये जाईल. बघूयात कुठला संघ जातो या 2 संघामध्ये. कालच्या दिवशी सारसोळे संघ एक टॉप 3 मध्ये गेलाय. आता बघूया कुठला संघ जातो. तर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर तयार भूपेश मडवी. पहिला चेंडू साईड ऑफ स्टंप थोडासा शरीरात लगत टाकला होता चेंडू अभिप्राम तो बडी चेंडू होता. डॉट चेंडू जरूर केला. कुठलीही धावी संख्या इथं प्राप्त झाली नाही. 3 षटक आपल्याला खेळायचे आहेत. 1 षटक मॅनेटरी पॉवर प्लेचं खेळायचंय. ट्रॅकरचा होता उडवला चेंडू लॉंग लेगच्या दिशेने गेला. एक धाव जरूर भेटले. डिक्लेअर झोन मध्ये 1 धावाने संघात धाव फलक श्री गणेश होते 1 धावाने संघाच्या धाव संख्येचं. तिसरा चेंडू डान्सिंग ग्राउंड वर खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट चेंडू पुढे येऊन सरसर मारण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू जातोय. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 1च धाव खर्च केले. राहुलने चांगली गोलंदाजी केली. राहुलने पुढचा चेंडू पुन्हा एकदा राहुल याचा मारण्याचा सकता. पंचांकडे दाद घेतल्याने LBW आउट झालाय. बाद होतो LBW. फलंदाज भूपेश मडवी बॅकफूट वर जातो. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो ठरला होता तोच भूपेश मडवी जातो बॅकफूट वर. फलंदाज क्रमांक पहिला बाद होतो. मोठा हादरा बसतोय संघाला संघाला.
तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा 5वा चेंडू हाफ ट्रॅकरचा होता. बॅटच्या रडारमध्ये व्यवस्थित आला नाही. चांगलं क्षेत्ररक्षण पैकी चांगली होते पण फलंदाज सुखरूप असेल. पुढे येऊन सरसारा मारण्याचा प्रयत्न. उंची जास्त लांबी कमी एलिमिनेशन कमी भेटला आणि झेल जोडला इथं. डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा एकदा भेटते. संघा धावफलक पुढे जात आहे. 3 धाव संख्या. कपिल येतोय बॉलिंग ट्रॅकवर. चांगली गोलंदाजी केली मागच्या सामन्यामध्ये. तोच कपिल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना. पहिला चेंडू पंचाच्या उजवीकडून. दुसऱ्या षटकातील राईट आर्म ओव्हर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट रोशन साठी पहिला चेंडू. प्लेअर लेनचा होता गॅपमध्ये जाऊन क्षेत्ररक्षक चांगलं करतोय. संघासाठी धावसंख्या अडवतोय आपल्या. एक धाव जरूर आले. एक धावाने संघ धावफलक पुढे जात आहे 4 वर. संत क्रिकेट म्हणावं लागेल. हळूहळू धावसंख्या पुढे जात आहेत. यार चेंडू होता. सन्मान जरूर दिलाय. सेन्सिनेस पण इथं दाखवलाय. एकच धाव मिळेल संघाला. 5 धाव संख्या फलकावर लागलेत संघाच्या. पुढचा चेंडू एकदा व्हाईट चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. ऑफसाईडच्या थोडासा बाहेरचा गेला आणि व्हाईट चेंडू इथं इशारा केला. पंचाने धावसंख्या फलकावर लागलेत 6. 2 चेंडू नंतर धावसंख्या 6 फलकावर लागले. चांगली गोलंदाजी करतो कपिल. फिरून मारण्याचा प्रयत्न पण लॉंग लेगच्या दिशेने थोडासा गेलाय. एकच धाव भेटेल. एक धावाने संघा धाव फलक जात आहे 7 वर. तर यानंतर शिरवणे आणि तुर्वे संघ आला असाल तर आपली उपस्थिती दाखवायचे. आपला सामना लगेचच खेळला जाईल. या सामन्यानंतर अजून आपल्याला बरेच 4 ते 5 सामने खेळवायचे आहेत आणि लवकरात लवकर सामने संपवायचे. शेवटचा दिवस आहे. मेगा फायनलचा दिवस आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने टळला. तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव जरूर काढले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा घेतली जाते. 2 धावा जरूर काढलेत आणि तिसरी धावाचा प्रयत्न फंबल झाले आणि 3 धावा काढलेत. बघूया चौथ्याचा प्रयत्न असेल आणि 4 धावा पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन विकेट. 4 धावा काढल्या झाल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने टळला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक धाव जरूर काढले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव. एक
तर षटक संपला. 2 षटकानंतर धावसंख्या फलकावर लागलेत 12 धावसंख्या. 12 चेंडूमध्ये 12 धावसंख्या फलकावर लागले. पंचांची कामगिरी आपण पाहतो. हेमंत पाटील आणि अक्षय सुर्वे. तर शिरवणे आणि तुर्बे 30+ दोन्ही संघांनी यायचं. मुकेश येतो बॉलिंग ट्रॅकवर. शुभर षटकावर 12 धावसंख्या फलकावर लागल्यात. जुनगर संघाचा गोलंदाज येतोय मुकेश. पुढचा चेंडू लाभ केला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवला आहे पण पंचांचा इशारा येतोय. एक धाव जरूर भेटेल संघाला. चांगला फटका मारला होता पण जास्त फिरल्यामुळे थोडासा स्क्वेअर लेगच्या दिशेने जास्त गेला. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा मुकेशाचा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॅटची इनसाइड लागून डिक्लेअर झोनच्या दिशेने जातो चेंडू आणि डिक्लेअर झोन मध्ये जातो. एकच धाव भेटेल. एक धावाने संघा 14 वर जातोय. 4 चेंडू शिल्लक येईल. स्लॉग ओव्हरच्या षटकात येईल. चांगली फलंदाजी करावी लागेल. 2 मोठे फटके खेचावे लागतील आतापर्यंत संघाला. बघूयात विवाह संघ जर मॅक्झिमम 4 चेंडू मध्ये 10 ते 12 धावसंख्या आल्या 15 धावसंख्या आल्या तर चांगला स्कोर होईल. 30 धावसंख्येपर्यंत संघ जाईल. 4 चेंडू मध्ये एक षटकार जरी आला तरी माफक असं आव्हान होईल. पुढचा चेंडू चांगला फटका गॅप मध्ये जरूर ठेवला. गॅप मध्ये आहे. बघूयात क्षेत्रक्षेत्र तैनात एक धाव जरूर काढले. पंधरा धावसंख्या फलकावर लागल्यात. एक धावाने संघात धावफलक पुढे गेले. चांगली गोलंदाजी करतोय मुकेश. पुढचा चेंडू मुकेशाचा सुमित साठी. चांगला फटका गॅप मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न होता. एक जरी काढला दुसऱ्या धावचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा घेतली जाते आणि सतरा धावसंख्या फलकावर लागलेत. 17 धावसंख्या फलकावर आहे. शेवटचे 2 षटक 2 चेंडू शिल्लक आहेत अजूनही. तर फलंदाज बाद फर्निचर डिस्ट्रॉय. I will definitely hit. राकेश कोहली यांचा इथं सन्मान केला जातोय. समर्थ स्पोर्ट्सचे एक कार्यकर्ता त्यांचा इथं सत्कार केला जाईल. जितेन जातोय. धावसंख्या फलकावर लागले होते 17. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या स्लॉग ओव्हर षटकातील शेवटचा चेंडू मोठा फटका खेळण्यासाठी जितेन आला. बघूयात. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक.
चांगला चेंडू फ्लोअर लाईनचा होता, गॅपमध्ये जरूर ठेवलाय, तिथं लॉंग ऑन रिजनला क्षेत्ररक्षण आहे, एक धाव जरूर काढले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला आणि फलंदाज बाद. 18 धावसंख्या फलकावर लागलेत आणि जिंकण्यासाठी 19 धावसंख्याचं आव्हान असेल संघ जुईनगर संघाला. हॅलो 30 प्लस दिवा कोलीवाडा याची धडाकेबाज जोडी भरत मडवी व भूषण मडवी एवन जोडी यांनी पॅव्हलिंग मध्ये संपर्क साधावा. सुकेश डाकी व निलेश पाटील तसेच MCA पॅनेलचे पंच हेमंत पाटील, MCA पॅनेलचे पंच हेमंत पाटील यांचे चांगले डिसिजन. त्यांना आता थोड्या वेळात ISPL साठी जायचं आहे. राकेश चंद्रकांत शिरोमणी संघाचा कर्णधार यायचा, तुर्बा संघाचा कर्णधार आलाय, नाणेफेकीचा कॉल करायचा आपल्याला, लवकरात लवकर यायचंय. चला लवकर लवकर क्षेत्ररक्षण लागून घ्यायचंय आणि शिरोमणी संघ यायचं लवकरात लवकर, नाणेफेकीचा कॉल करायचा आणि अश्विन पाटील जिथे कुठे असाल त्याने पावलिंग कक्षामध्ये यायचंय. नाणेफेकीचा कॉल केला जाईल दोन्ही संघामध्ये. शिरोमणी आणि तुर्बे संघ 3 षटकांचा सामना असेल. किशोर पाटीलच्या हस्ते हा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायचे जुईनगर संघ. 19 धावसंख्येचा पाठलाग करायचंय. चेंडू जिंकण्यासाठी 19 धावांचं आव्हान असेल. सुमित सावे येतोय बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून. 18 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावांचं आव्हान. पहिला चेंडू सुमित सावे याचा. पहिला चेंडू स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये अडवतोय. डॉट चेंडू जातोय. डॉट चेंडू जातोय.
चांगला फटका उचलला चेंडू तिथे क्षेत्ररक्षकाला भेटेल झेल संपलाय मुकेशचा खेळ बाद झालाय मुकेश 0 चा चष्मा घालून जातोय गोल्डन डकचा शिकार ठरतोय सनी चल याला बघतो का कपडे घालून येतो मी काय बोलते चल आपण जाऊ चल काय बोलते बरोबर सिनेचा म्हणून तुला इथं निघतो का 2 मिनिटं मला अर्ध समजत नाही समजायचं बा हा सांगायला आहे केतन मात्रेचा छोटा भाऊला आणलाय आपण बॅट्समन दादा बॅट्समन कोण आहे कोण शिवाजी फलंदाजीसाठी जाते शिवाजी बाकी लिहिलाय सनी चले बेटा त्याला काय पॅन्ट घाल नाही मला गाडी नाही चांगला फटका सर्व गेला गॅप मध्ये तोडवला शिवाजीने एक 1 बाउन्स 2 बाउन्स हातामध्ये जाईल चांगलं क्षेत्ररक्षण होते तिथं चांगली रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा जरूर भेटतील 2 धावाने संघात धावफलक पुढे जात आहे 3 वर 3 चेंडू आणि संघात धावफलक 3 वर जात आहे एक गडी बाद 3 धावसंख्या फरकावर लागले किती बॉल दिला रे माफ करा 2 धावा किती बॉल दिला 3 बॉल मुकेश आउट झाला ना 19 धावसंख्येचा पाठलाग करायचा संघाला पुढचा चेंडू उंची जास्त लांबी कमी इलिमिनेशन कमी भेटल्यामुळे क्षेत्ररक्षक धावतोय तिथं आणि डिक्लेअर झोन मध्ये जातोय थोड्यासाठी वाचला चेंडू 4 धावा जरूर भेटल्या असतात 4 चेंडू आणि 3 धावसंख्या एक गडी बाद झालाय संघाचं कॅश कोणी घेतलं कोण पुढचं सामन्याची ना पुढचा चेंडू फर्निचर डिस्टर्ब होतो इथं फलंदाज यू मिस आय विल डेफिनेटली हिट फलंदाज क्रमांक 2 बाद इथं होतोय मोठा हादरा बसतो संघाला तर शिरवणे गावचे आमचे सर्व खेळाडूंचं हार्दिक स्वागत असेल जॅक भाई तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल 3 धावसंख्या झालेत 5 चेंडू मध्ये 3 धावसंख्या फळकावर लागलेत पुढचा चेंडू हाफ ट्रायकरचा होता आणि बघूया एक धाव तिथं भेटेल का आणि एक धाव नशिबाची एक धाव भेटते जर पाहिलं गेलं तर गुड लक चालू आहे दिव्या संघाचा आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी धाव संख्या असतील बॅट्समन कोण गेला मनोज नेट क्रमांक 4 वर मनोज आला होता आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी धाव संख्या असतील 15 12 मध्ये 15 धाव संख्येची गरज असेल बघूयात 19 धाव संख्येचा पाठलाग करायला चांगली गोलंदाजी गेले पहिल्या षटकामध्ये 4 धाव संख्येचा
षटक हाताळलं गोलंदाज सुमित साळवीने. 12 चेंडू आणि 14 धावसंख्येचं आव्हान. बघूयात बॉलिंग ट्रॅकवर रोशन पाटील आपल्याला पाहायला भेटेल. 12 चेंडू 14 धावा. बघूयात या षटकामध्ये आपल्याला समजेल कुठला संघ पुढच्या फेरीमध्ये बक्षीस पात्रामध्ये जाईल. टॉप 3 मध्ये 12 चेंडू मध्ये आपल्याला लवकरच समजलं जाईल. रोशन गोलंदाजी ट्रॅकवर 12 चेंडू 14 धावा. 15 अपकारा 12 चेंडू आणि 15 धावांचं आव्हान आहे. पहिला चेंडू तिथं डिक्लेअरच्या दिशेने येतो. चेंडू एकच धाव भेटेल. एक धावाने संतुष्टात राहावं लागेल संघाला. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव जरुरी भेटते. दुसरा बॉल टाकल ना आता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगल्या पर्यंत टाकला. ते क्षेत्ररक्षक तैनात आहे. कुठलीही धाव संख्या इथं अर्जित केली जात नाही. मॅच मध्ये कमबॅक करून देते चांगली गोलंदाजी रोशन पाटीलची. मागच्या मॅचचा हिरो आपण पाहायला गेलं होतं रोशन पाटील. पुन्हा एकदा 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांचं आव्हान असेल. पुन्हा एकदा रोशन पाटील राईट ऊर्ध्व विकेट पंचांच्या डावीकडून हाफ ट्रायकर होता. उडवला ते क्षेत्ररक्षक तैनात आहे. पण एक धाव जरी घेतलं दुसऱ्या धावाचा प्रयत्न कुठलाही केला जाणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणायला चांगली फेकी. एकच धाव भेटेल. एक धावने संघ धाव फलक पुढे जातोय. 6 धावसंख्या फलकावर लागतात. येणारे चेंडू असतील 9 आणि जिंकण्यासाठी धावसंख्या असेल 13. 9 चेंडू 13 धावसंख्या. बघूयात चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळलं रोशनने. चांगला चेंडू चांगली किपिंग केली जाते तिथे यष्टीरक्षकाने. डॉट चेंडू जातो. आता 8 चेंडू आणि 13 धावसंख्या. काय गोलंदाजी गेले पहिल्या षटकामध्ये सुमित साळवे चांगली गोलंदाजी. आता रोशन पाटील चांगली गोलंदाजी करतो. 8 मध्ये 13 धावसंख्येची गरज आहे. चांगले आतापर्यंत बघितलं तर 2च धावा खर्च केले 4 चेंडू मध्ये. बघूयात कितपर समाचार घेतील अजून 2 चेंडूचा कमबॅक करून देतील काय. 13 धावसंख्या अजूनही पाहिजेत. बघूयात पुन्हा एकदा चांगला चेंडू. तर विनंती असेल राजेश पाटील दादा आणि रितेश मडवी आपण दोघांनी समालोचन कक्षामध्ये येतो. पायलिंग कक्षामध्ये आपल्याला विनंती असेल. फलंदाज बाद झाला. आता मात्र पाहायला गेलं तर 2 धावा खर्च करून विकेट घेतला. 5 चेंडू मध्ये 2च धावा खर्च केले. शेवटचा चेंडू असेल. समीकरण 7 चेंडू आणि 13 धाव संख्या. या चेंडूवर आपल्याला बघावं लागेल कितपर समाचार घेतील. 7 मध्ये 13. बघूया पुन्हा एकदा रोशन पाटील. पुन्हा एकदा चांगला चेंडू. पंचांकडे पुन्हा एकदा टाळ घेतली होती. काय गोलंदाजी नपेतील गोलंदाजी. जरूर टाळा झाला पाहिजेत. 12 चेंडू मध्ये 15 धाव संख्या पाहिजे होत्या. आता या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या आणि एकच विकेट घेतला. चांगली गोलंदाजी. आता मात्र समीकरण 6 मध्ये 13. 3 विकेट 6 धावा. 6 धावा आणि 3 विकेट. समीकरण असेल आता 6 चेंडू आणि 13 धावा. बॉलिंग ट्रॅकवर येते बिकी मडवी. 6 चेंडू मध्ये 13 धाव संख्येची गरज आहे. चांगली गोलंदाजी केली रोशन पाटीलने. 2 धावा खर्च केला. एक गडी बाद केला.
6 चेंडू आणि 13 धावा संख्येची गरज. रायटांबर रामून विकेट गोलंदाजी करतो विकी. पहिला चेंडू विकीचा, तिसऱ्या षटकातील वैयक्तिक पहिलं घेऊन येतो संघाचं तिसरं. आणि आउट साईड ऑफ स्टंप, पंचाने वाईटचा इशारा गेलाय. 6 चेंडू आणि 12 धावसंख्या. धावसंख्या अगोदरच कमी आहेत आणि गोलंदाज वाईटच्या स्वरूपात एक धाव खर्च करतो. इष्टाच्या स्वरूपात एक धाव भेटतो संघाला. पुढचा चेंडू पुलर लेनचा होता, पूल केला, क्षेत्रक्षक तैनात आहे आणि येतो षटकार. आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांचे आव्हान. एक लांबलचक षटकार ठेवलेला काऊ कॉर्नरच्या दिशेने. आता बघूयात 5 मध्ये 6. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू आणि सामना इथं इन झालाय. सामना जिंकला दुसरा संघ ठरतोय या स्पर्धेतील टॉप 3 मध्ये जाणारा जुईनगर. कॉंग्रॅच्युलेशन जुईनगर, या स्पर्धेतील दुसरा संघ ठरतो टॉप 3 मध्ये जाणारा. बक्षीस पातळी 16 मध्ये जातो हा सारसोळे संघानंतर दुसरा संघ जुईनगर. तर मी विनंती करतो तुर्बे संघाला नाणेफेकीचा कॉल जिंकला, लवकरात लवकर आपला निर्णय करायचा आहे. राहुल 14 धावा ना, विकेट पण आहे ना राहुलचा विकेट पण आहे. अरे 14 धावा, एक विकेट आहे ना, वन साइड आहे तो. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण जाऊयात, ज्याने एक हाती शेवट